हिरो पण ती कुठं बी करा, पण माझ्यासारखं शेतात करू नका, नाही तर अशी जिरते नका, डबल शेत त्याचं नाव तुम्ही घेणारच नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. शेतामध्ये यायच्या पहिले घरचे मला बोलले होते की आज रविवारी भाऊ आराम कर, काम काय होतच राहते. मी एवढा पागल नाही का, मला वाटलं घरच्याने सकाळी सकाळी मारला टॉमना. घरच्याला म्हणलं आहा मी असलं आज काम झालंच पाहिजे. मोठ्यापणानं आलो होतो कधी शेतात, पण उन्हाने एवढं तू पण काढला नका, तुमच्या वाला डायरेक्ट तोंडाला बांधून घ्यायला लागलं. तोंडाला रुमाल बांधला तर खरी, पण माझ्या आजूबाजूचे शेजारी पाजारी बी मला ओळखीना झाली. ते म्हणे भूत आलं तरी कोण. ते म्हणे भूताचे कपडे जरा ओळखीचे दिसते, आवाज बी ओळखीचा दिसतोय. त्याला म्हणलं असं काय करता राव, मी तुमचा अमोलच आहे ना, काका मावशी मामा मी तुमचा शेजारी, असं काय करता. त्याला म्हणलं तुम्ही शेजारी असून मला ओळखीनं झाले, तर लोकांच्या पोरकून काय अपेक्षा ठेवा, ते बिचार तरी काय माहिती तोंडाकडे पाहत्या. त्यात तुम्ही अशा भूताच्या उपमा दिल्यावर कोणती पोरगी माझ्यासारख्या येडा गबाळायला हा म्हणून. रॉकेट तर मस्तपैकी उडेल बरं का हाताना, पण लेट जाई करत असल्या कारण असतो इथं तुमच्या वाची जिंदगी उडायची बारी आली. जाई विहिरीवर आणि ये बाऱ्यावर आणि ये बाऱ्यावर आणि जाई विहिरीवर. मला तर असं वाटतंय त्या लाईन मधला धरून हाणाव, नाही तर त्याला डिपेर नेऊन बसाव, चमायला पाणी बी भरून देण्यात झाला. लाईटचं कसं झालं माहिती का, ओ बुलाती है मगर जाने का नहीं, जाने का है मगर ओ बुलाती नहीं, लावा ताकद.